मीरा, बरं झालं तू आलीस. अगं मला तुझ्याशी बोलायचं होतं थोडं. मीरा, काय झालं? बरी आहेस ना तू? ताई, अनन्याताईंचं काय चाललंय ना हेच कळत नाहीये मला. त्यांचं म्हणणं आहे की काल जे काही घडलं ना तो भास नव्हता, ते सगळं आपल्या बाबांनी घडवून आणलं होतं असा आरोप करतायत त्या. मला ना आता राग यायला लागलाय त्यांचा. काही झालं की उठ सूट सगळे बाबांवरच येतात आणि प्रतिकार म्हणून मग मला मंजिरीचं नाव घ्यावं लागतं आणि पुन्हा तेच सगळं सुरू होतं. मग परत माझ्यात आणि वेदाच्या बाबांमध्ये. मीरा, ऐक, हे आता असंच होत राहणार आहे आणि ज्याचं आपण काहीच करू शकत नाही. यातून नवीन काहीच घडणार नाहीये. जशी आपली आपल्या बाबांबद्दल ठाम मतं आहेत ना, तशीच अथर्वंची त्यांच्या आईबद्दल ठाम मतं आहेत. आणि जोपर्यंत मंजिरीचं सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत असेच विषय, हेच वाद सतत सुरू राहणार आहे. हे सगळं बाजूला सारून आपण जे करू शकतो ना ते आपण करायला हवं. मीरा, मंजिरी आता तिच्या खोलीत नाहीये. हीच योग्य वेळ आहे. आपण ती पेटी काढूया. अनन्या जे बोलली ते खरं असेल तर ह्याचा अर्थ हा आहे की अथर्व नक्कीच काहीतरी प्लॅन करतोय. अथर्व काय प्लॅन करत असेल? माहित नाही. कदाचित त्याचा निशाणा सध्या माझ्यावर आहे. किंवा तो काहीतरी प्लॅन करत असेल कारण त्याला कळलंय की त्याला मारण्याचा प्रयत्न आपणच केलेला. माया, उगाच तू हवेत गोळ्या झाडू नकोस. त्याच्यापेक्षा अथर्व काय प्लॅन करत असेल हे शोधण्याचा प्रयत्न करूया आपण. मला तुझ्याशी बोलायचंय माया. नर्मदा, तू बाहेर जा. नाही, मला एकटीला नाही थांबायचं. अगं, जीव नाही घेणार आहे मी तुझा. मला फक्त बोलायचंय. तुला ऐकू आलं ना नर्मदा? मी बाहेर जायला सांगितलं तुला. निघ जा, जा, निघ. चल. चल मीरा. मीरा, दरवाजा लावून घे. ती मंजिरी आली की काय करायचं ते आपण नंतर बघू. चल लवकर. या कपाटात आहे पेटी. ताई, पेटी. तू एकदा पेटी उघडून बघायचा प्रयत्न करतेस? हो. मीरा, थांब. आपण ही पेटी आधी इथून बाहेर घेऊन जाऊया. ती मंजिरी जर आली तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. आपण आधी इथून बाहेर पडूया. चल चल.
माया, तुला माहिती आहे ना, मी तुझा जीव कधीही घेऊ शकते, पण घेत नाहीये. का? याचा विचार केलास कधी? तू ना या बावळट लोकांसोबत राहून तुझ्या आयुष्याचं ध्येय विसरलीस. आठवतंय? तर सांगू. अथर्व, तुझ्या आयुष्याचं ध्येय, आणि तो तुला परत मिळू शकतो. फक्त थोडेसे कष्ट घ्यावे लागतील माया, कारण मीरा आणि अथर्वचं नातं कमकुवत होत चाललंय. अथर्व माझ्या विरोधात कधीच जाणार नाही आणि मीरा तिच्या बापाच्या विरोधात, आणि त्यामुळे ते दोघंही आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. आणि याच संधीचा फायदा तुला मिळू शकतो. पण आज अचानक तुम्हाला माझा विचार कसा आला? आय एम शुअर यामागे सुद्धा तुमचा काहीतरी बेनिफिट असेल, नाही तर तुम्हाला माझी आठवण नाही येणार. आहे ना, बेनिफिट आहे. बेनिफिट, स्वार्थ. प्रत्येक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाकडे जातो ना, तेव्हा त्याचा काहीतरी स्वार्थ असतोच. माझाही आहे. मला अथर्व आणि मीराला एकमेकांपासून लांब करायचंय. मीराच्या बापाला मारायचंय आणि तिच्या आणखी बरंच काही. पण तुला जर का तुझा अथर्व मिळाला तर तू मला मदत करशीलच ना? पण हे कसं शक्य आहे? ऑलरेडी सगळ्यांच्या नजरेत मी अंबिकाची खुनी आहे. माया, आता गोष्ट कशी बनवायची, ती कशी फिरवायची, हे मी तुला शिकवू का? एकदा धाडस तर करून बघ, मग सगळं बदलणार आहे.